the greatest escape, सगळ्यात मोठी सुटका when Jesus emptied captivity. जेव्हा येशूंनी बंधनातल्या लोकांना बाहेर काढलं. We'll open our Bibles to Ephesians chapter 4, verses 8 and 9. Wherefore he saith, when he ascended up on high, he led captivity captive and gave gifts unto men. Now that he ascended, what is it? But that he also descended first into the lower parts of the earth. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्यातला 8वं आणि 9वं वचन. म्हणून तो म्हणतो की तो उंचावर चढला तेव्हा त्याने कैदेला कैद करून नेले आणि माणसास देणग्या दिल्या. तर तो चढला म्हणजे पहिल्याने पृथ्वीच्या खालील भागांमध्ये तो उतरला. या खैरीस दुसरे काय आहे? And so the gates of heaven were actually closed तर स्वर्गाचं दार ऍक्च्युअली बंद होतं. because कारण Adam's sin आदामाने पाप केलं had brought corruption in the world. आणि आदामाने पाप केल्यामुळे जगात भ्रष्टाचार आला. Amen. आमेन. And so the direct path to God's presence, तर देवाच्या सहवासाचा डायरेक्ट जो मार्ग आहे which is in the third heavens, जो तिसऱ्या स्वर्गात आहे was barred for all human beings. तो संपूर्ण मानव जातीसाठी तेव्हापासून बंद झाला. And so before Easter, तर पुनरुत्थानाच्या किंवा ईस्टरच्या अगोदर even the saints संत सुद्धा who were in the waiting room of paradise, जे सुखलोकाच्या वेटिंग रूम मध्ये प्रतीक्षा कक्षात होते they believed in God, देवावर त्यांनी विश्वास ठेवला होता. but yet तरी they were separated from God. देवापासून ते वेगळे झालेले होते. They were not with God. देवा सोबत नव्हते. ते They also had the ticket to heaven, स्वर्गाचं तिकीट पण त्यांना मिळालेलं होतं. but yet तरी they had to wait for the final sacrifice शेवटचं जे अर्पण केलं गेलं पाहिजे त्याची वाट अजून ते पाहत होते. because कारण the blood of Jesus had to be presented before the mercy seat. येशूंचं रक्त दयासनासमोर दिलं गेलं पाहिजे. And so if there was no resurrection, आणि म्हणून जर पुनरुत्थान नाही झालं those souls तर ते जे जीव आहेत in paradise ते सुखलोकातले जे जीव आहेत would have been stuck in that station ते तिथेच त्याच स्टेशनवर अडकले for असते. all eternity. अगदी अनंत काळापर्यंत सुखलोकातले जीव तिथेच अडकले असते. Every Old Testament saint, प्रत्येक जुन्या करारातला संत he lived under the power of death. तो मृत्यूच्या सत्तेखाली जगला. 1 Corinthians 15:26 says, 1 करीन 15वा अध्याय त्यातलं 26वं वचन म्हणतं the last enemy to be destroyed is death, because death was alive till then. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू हा होय. कारण मृत्यू तोपर्यंत वाक्य बघा मृत्यू तोपर्यंत जिवंत होता. And so Jesus conquered this last enemy. तर येशूंनी या शेवटच्या शत्रूवर सुद्धा विजय मिळवला. How? कसा? By going through it त्यातून जाऊन and coming out on the other side victorious. आणि पहिलतरी विजयाने येऊन मृत्यूला हरवायला मरून तो विजयी होऊन जिवंत होऊन बाहेर आला. So 1 Corinthians 15:26 speaks about the time when Jesus conquered death. तर 1 करीन 15:26 त्या वेळेविषयी बोलत आहे ज्या वेळेला येशूंनी मृत्यूवर विजय घेतला. विजयी हुआ येशू मेरा विजयी हुआ. Say, till that time death was a threat त्या वेळेपर्यंत मृत्यू एक भीतीच होती. because he rose. कारण तो उठला. And the power of death, आणि मृत्यूचं सामर्थ्य the ability to keep, ते ठेवण्याची कुवत which was having the power to separate you from your father, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बापापासून विभक्त करायचं सामर्थ्य होतं was destroyed. त्याचा नाश झाला. त्या मृत्यूत एवढं सामर्थ्य आहे की तो मृत्यू तुम्हाला तुमच्या स्वर्गीय बापापासून वेगळा करू शकतो. त्या मृत्यूचा मृत्यू त्या दिवशी झाला. Because David, Abraham, Moses could not meet God. कारण दावीद अब्राहम मोशे देवाला भेटू नाही शकले. Only when the veil was torn, फक्त जेव्हा तो परमपवित्र स्थानातला पडदा फाटला then the access was made. मग तो प्रवेश सुरू झाला. Now for the believer, आता बिलीवर लोकांसाठी now we don't die. आपण मरत नाही. In the old fashioned way we don't die. जुन्या रीतीनं आपण मरत नाही. We now sleep in the Lord. आता आपण प्रभू झोपतो बेटा. प्रभू झोपतो. Till Good Friday we were also dying. गुड फ्रायडे पर्यंत आपणही मरत होतो. After Good Friday, गुड फ्रायडे नंतर after Easter, आता ईस्टर नंतर we don't die आपण मरत नाही. because death has been destroyed. कारण मृत्यूचा मृत्यू झालाय. We sleep in the Lord. आपण प्रभू झोपतो. कराबा शांदोबा खरा. आज जरी हा श्वास बंद झाला, right here on this pulpit will be up. We Both of are us. sleeping
in the Lord. प्रभू चोपतो, See, प्रभू चोपतो. see, fear is gone. भीती गेली, Death is defeated. मृत्यू हरला, Access is opened. प्रवेश मिळाला. You can meet the Father. तुम्ही बापाला भेटू शकता. And so Jesus had to sprinkle that blood on the mercy seat. तर येशूंना वर जायचं होतं, वर जाऊन दयासनावरती ते स्वतःच सांडलेलं रक्त शिंपडायचं होतं. वा वा, Amen. क्या बात आहे. And Jesus did it just once. आणि येशूंनी ते एकदाच केलं, Never again will he do that. परत करणार नाही. परत कधी येशू हे करणार नाहीत, एकदाच. And so that one act reached backward to Adam आणि ती एक कृती मागे आदामापर्यंत गेली and it came forward for all of us. आणि आपल्या सर्वांसाठी पुढे पण आली. आदामापासून आपल्यापर्यंत सगळ्यांसाठी, Amen. संपूर्ण मानव जातीसाठी. Praise God. आमेन. God has taken you from the waiting room and into the VIP lounge. देवाने तुम्हाला वेटिंग रूम मधून काढून VIP लाउंज मध्ये टाकलंय. हालेलुया. The resurrection just didn't give us life, a better life. पुनरुत्थानाने केवळ आपल्याला एक चांगलं जीवन दिलं एवढंच नाही, ते तर दिलेलंच आहे. It has given us indestructible life. पण आपल्याला नाशापासून लांब जीवन दिलेलं आहे. आता नाश नाही, Amen. आता नाश नाही. Because Romans 4:25 says, कारण की रोमकरास 4:25 मध्ये लिहिलंय, He was delivered over to death for our sins and was raised to life for our justification. रोमकरास 4:25 बघा, आमच्या अपराधांमुळे मरणाच्या हाती तो दिला गेला आणि आम्हाला न्यायी ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला. This means म्हणजे Jesus died to handle our bad stuff. येशू ख्रिस्त मरण पावले आपला सगळा जो वाईट भयानक कारभार होता तो हँडल करायला. But he had to be raised to life to give us a good standing. पण येशूला परत पुनरुत्थित व्हावं लागलं, जिवंत व्हावं लागलं, आपल्याला सगळ्यांना एक चांगली जागा द्यायला. Amen. की खुश रहो, सुखी रहो. So the death took away our debts, मरणाने आपलं कर्ज नेलं, but the resurrection gave us a overflowing bank account. पुनरुत्थानाने आपल्या बँकेचं अकाउंट भरून काढलं. Amen. करोडो पडे मेरे बैंक में आजा. Praise God. आमेन. There is no more waiting room for you. आता आपल्यासाठी वेटिंग रूम वगैरे नाहीये. वी नो वी आर गोइंग डायरेक्ट. When we die, आपण जेव्हा मरू, we don't go to the lower place to wait. आपण खाली जाणार नाहीये वाट पाहायला. We go immediately आपण लगेचच वर जाणार to आहोत, be with the Lord येशूंसोबत राहायला, in the third heavens. तिसऱ्या स्वर्गात डायरेक्ट. Because Paul says, कारण पॉल म्हणाला, closing your eyes here means opening your eyes there. इथे आपले डोळे बंद की तिकडे डोळे उघडतात. ओ हालेलुया. First time पहिल्यांदा after 4,000 years, 4000 वर्षांनंतर the name is spelled नाव तिथे बोललं गेलं. by a thief on the cross. वधस्तंभावरच्या चोराने त्यांना नाव सांगितलं. And what did he His say? name is His name is Jesus. Jesus. His name is Jesus. Every knee shall bow प्रत्येक गुडघा त्या नावाला in टेकेल. heaven, स्वर्गात, on the earth, पृथ्वीवर in paradise. आणि सुखलोकात. His name is Jesus. The name that is above every other name. सर्व नावाहून श्रेष्ठ The नाव, name that contains salvation. तारण घेऊन आलेलं नाव, ज्या नावातच तारण आहे ते नाव. You can Hallelujah. imagine millions of them chanting that name in paradise for the first कल्पना time. करा, सुखलोकामध्ये करोडो लोक त्यावेळेला पहिल्यांदा ते नाव बोलू लागले, जीसस. Come on, say it, Jesus. बोला, जीसस. Jesus. मुंह खोलो, Jesus. बोलो जीसस. जीसस. Jesus. जीसस. Jesus. जीसस. Jesus. येशू. Jesus. येशू. हालेलुया. Come and meet Every me. tongue shall confess प्रत्येक जीव कबूल in करेल. heaven, स्वर्गात, on the earth, पृथ्वीवर under the earth. आणि पृथ्वी खाली सुखलोकात. He enters, आणि आत आले असतील येशू. and there the devil is sitting with the keys. तिथे सैतान चावी घेऊन बसला असेल. For मालूम नाही, 4,000 years, 4000 वर्ष that lock had been gathering dust, त्या कुलपावरती धूळ होती. dust of human history, मानवी इतिहासाची धूळ चढली होती. rusted, त्या कुलपाला सुखलोकाच्या गंजलं ते, but the मळलं whole ते. atmosphere changes. पण संपूर्ण वातावरण बदललं. He's bringing a receipt, रिसेट घेऊन आला तो. paid in full, पावती with the वे- father's signature and stamp. बापाच्या सहीनं शिक्क्यानं. आणि ते मारलं असेल येशूनी त्याच्या तोंडावर. ले और छोड़ इनको बाहर. Say, he takes that key ती चावी घेतली असेल and dumps the receipt, आणि पावती त्याच्या तोंडावर फेकली असेल. paid in full. Paid in full. They are mine.
ते माझे आहेत. When I open the door, no man can close it. एक जर दार मी उघडलं, मी जर उघडलं, एकही माणूस ते बंद नाही करू शकत. When I close the door, no man can open it. आणि मी जर दार बंद केलं, एकही माणूस ते उघडू नाही शकत. आणि जर मी दार उघडलंय, एकही माणूस ते बंद करू नाही शकत. डेव्हिल गेट आउट, लीव्ह. Now Abraham must be saying, आता अब्राम म्हणत असेल, we had waited for 4,000 years, 4000 वर्ष आम्ही वाट पाहिली, but today we are with Jesus. आज आम्ही येशू सोबत आहोत. Now we will be waiting for you people. आता आम्ही तुम्हा लोकांची वाट बघणार आहोत. वी आर वेटिंग फॉर यू नाउ देअर. So you also make your firm decision. तर तुम्ही पण ठरवा आता. आता ठरवा, लवकर लवकर जरा काहीतरी निर्णय घ्या, So that we will all meet together in म्हणजे heaven. आपण सगळे वर स्वर्गात भेटू. Happy Easter! सगळ्यांना ईस्टर आनंदाचा जाओ. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.